मित्रांनो, MGK या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून NTPC मध्ये विचारलेले प्रश्न पाहणार आहोत आणि हे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी रेल्वे भरतीच्या फार उपयोगी असतील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, बांगलादेशातील जमुना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नदीला भारतात कोणते नाव आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ब्रह्मपुत्र. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील श्वेतक्रांतीचे जनक कोणाला मानले जाते? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे वर्गीयस कुरियन. नेक्स्ट क्वेश्चन, तामिळनाडू आणि श्रीलंकेत सामान्यपणे बोलली जाणारी भाषा कोणती आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे तामिळ. नेक्स्ट क्वेश्चन, भारतात 12व्या पंचवार्षिक योजनेचा अंमलबजावणीचा कालावधी किती होता? तर मित्रांनो, 2012 ते 2017. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय संसदेचे पहिले सभापती कोण होते? तर मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर आहे GV मावळंकर. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील कोणत्याही राज्याचा मुख्यमंत्री होण्यासाठी किमान वय किती पाहिजे, किती आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे 25 वर्ष पूर्ण पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन, भारताचे सर्वोच्च न्यायालय कोणत्या साली अस्तित्वात आले? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे 28 जानेवारी 1950. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेत समाविष्ट केलेले मूलभूत अधिकार हे वैशिष्ट्य कोणत्या देशाच्या संविधानातून घेतले गेले आहे? तर मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर आहे अमेरिका. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय नियोजन आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर मित्रांनो, 1950. आणि आता याला नीती आयोग म्हणतात मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन, सिक्कीम हे भारताचे राज्य कधी झाले? तर मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर आहे 1975. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम अस्पृश्यता निर्मूलनाशी संबंधित आहे? तर कलम 17. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेत कोणत्या दुरुस्तीद्वारे मालमत्तेचा अधिकार हा मूलभूत अधिकार काढून टाकण्यात आला? तर प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो 44वी घटना दुरुस्ती 1978. नेक्स्ट क्वेश्चन, अल्पसंख्याकांच्या हिताचे संरक्षण आणि भारतीय संविधानामध्ये कोणत्या कलमामध्ये आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे कलम 29. नेक्स्ट क्वेश्चन, भारताच्या राष्ट्रपतींना कोण शपथ देतो? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे भारताचे सरन्यायाधीश. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेत समाविष्ट केलेले स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्वे कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आली आहेत? तर मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर आहे फ्रान्स. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेचा मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय राज्यघटना कोणत्या दिवशी लागू झाली? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे 26 जानेवारी 1950. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय इतिहासात बादशाह खान कोणाला संबोधले जाते? तर मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर आहे खान अब्दुल गफार खान. नेक्स्ट क्वेश्चन, दास राजवंश कोणी स्थापन केला? तर मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर आहे कुतुबुद्दीन ऐबक. नेक्स्ट क्वेश्चन, आर्यभट्टाने आर्यभट्टियम नावाचा ग्रंथ कोणत्या भाषेत लिहिला? तर मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर आहे संस्कृत. नेक्स्ट क्वेश्चन, त्रिपिटक हा कोणत्या धर्माचा पवित्र ग्रंथ आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे बौद्ध धर्म. नेक्स्ट क्वेश्चन, सर्वात जुना वेद कोणता आहे? तर मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर आहे ऋग्वेद. नेक्स्ट क्वेश्चन, भारत छोडो आंदोलन महात्मा गांधींनी कोणत्या साली सुरू केले? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे 8 ऑक्टोबर 1942. नेक्स्ट क्वेश्चन, भारत छोडो आंदोलनाची सुरुवात कोणत्या शहरातून झाली? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे मुंबई. नेक्स्ट क्वेश्चन, फॉरवर्ड ब्लॉक पार्टीचे संस्थापक कोण होते? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे सुभाषचंद्र बोस. नेक्स्ट क्वेश्चन, महात्मा गांधीजीचे राजकारणात कोणाला गुरु मानले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे गोपाल कृष्ण गोखले. नेक्स्ट क्वेश्चन, रोलेट कायदा कोणत्या वर्षी पास झाला? तर मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर आहे 1919. नेक्स्ट क्वेश्चन, नवी दिल्ली देशाची राजधानी केव्हा करण्यात आली? तर मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर आहे 1911. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या सम्राटाने आपली राजधानी दिल्लीहून दौलताबाद येथे हलवली? तर मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर आहे मोहम्मद बिन तुगलक. नेक्स्ट क्वेश्चन आणि शेवटचा, ड्युरंट कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर आहे फुटबॉल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्राला शेअर करा
आणि मित्रांनो, माझं एक सब गोल आहे, ते पूर्ण करण्यास मदत करा. आणि जर या व्हिडिओची तुम्हाला PDF पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा फोन नंबर दिलेला आहे, त्या WhatsAppवर हाय करा, तुम्हाला PDF भेटून जाईल. धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.